मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत एम.कॉमचे ॲडमिशन प्रोसेसही चालू झालेली आहे. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय आहे, त्याचबरोबर या अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे, या अभ्यासक्रमाचं माध्यम कोणतं आहे, तुम्हाला किती फीस भरावी लागणार आहे, म्हणजे प्रथम वर्षाला किती भरावी लागेल, द्वितीय वर्षाला किती भरावी लागेल, याची सगळी सखोल चर्चा या ठिकाणी आपण करणारच आहोत. तसेच इतर सर्व आवश्यक बाबी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी अपलोड करणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर पीके स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, एम.कॉमसाठी तुम्हाला जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे यामध्ये बॅचलर्स डिग्री इन कॉमर्स म्हणजेच बी.कॉम किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA किंवा बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज BMS किंवा बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट BBM यापैकी कोणतीही एक डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. किंवा इन केस पॉईंट नंबर 2 दिला आहे. इन केस हा काय आहे की तुम्ही एखादी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल आणि त्या ग्रॅज्युएशनमध्ये जे एम.कॉमला जे सब्जेक्ट आहेत असे सब्जेक्ट जर तुम्ही त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनमध्ये पूर्ण केलेले असतील, याचे संलग्न असतील, तर तुम्ही तसं या ठिकाणी लेखी अप्लाय करून तुम्ही तो कोर्सला त्या ठिकाणी क्वालिफाय आहात, शैक्षणिक अर्हता तुमची त्या ठिकाणी लागू होते, असं जर तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं की तुमचा कोर्स या ठिकाणी क्वालिफाय आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी इलिजिबल असता. ओके मित्रांनो, अभ्यासक्रमाचा जो कालावधी आहे तो 2 वर्षांचा आहे, परंतु तुम्ही जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. आणि मित्रांनो, जे काही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे म्हणजेच स्टडी मटेरियल आणि त्याचबरोबर अभ्यासाचं माध्यम आहे, ते अभ्यासक्रमाचं माध्यम हे इंग्लिश असणार आहे. मित्रांनो, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार हा अभ्यासक्रम असणार आहे. मित्रांनो, एम.कॉमसाठी जी फीस आहे यासाठी तुम्हाला प्रथम वर्षासाठी एकूण फीस 6,738 रुपये आणि सेकंड इयरसाठी तुम्हाला 8,518 रुपये, म्हणजे एकूण तुम्हाला हा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी 15,256 रुपये एवढी एकूण तुम्हाला फीस लागणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी एम.कॉम प्रवेशासाठी तुमची शैक्षणिक अर्हता आहे, तुमचं या ठिकाणी अभ्यासक्रमाचा कालावधी आपण या ठिकाणी बघितला, त्याचबरोबर प्रोग्रामची फीस किती आहे हे देखील आपण बघितलं. मित्रांनो, अशाच पद्धतीचे इम्पॉर्टंट माहिती आपण या चॅनलवर अपलोड करणारच आहोत.